बोलायला माझ्याकडे खरोखर शब्द नाहीत. शब्दांची वजाबाकी फार आयुष्यात कमी क्षणांना होते की जिथं काय उरत नाही. त्यापैकी हा एक. तसं माझी काही फार प्राज्ञा नाही, परंतु यावर्षी गुरुजींनी या कार्यक्रमाला यावं याच्यासाठी थोडासा हट्ट मी गुरुजींकडे केला. कारण आमच्या लग्नालाही 10 वर्ष यावर्षी झाली आणि विद्यालयालाही 10 वर्ष झाली. तर नेहमी असं समजतो की आर्सच्या आधी पहिलं अपत्य आमचं हे निजश्री आहे आणि त्या प्रेमाने आम्ही हे विद्यालय 10 वर्ष अनेक संकटांमधून अनेक ह्याच्यातून वाचवत इथपर्यंत आणलं. ते गुरुजींचे आशीर्वाद आहेत आणि आज ते इथे आले याचा अर्थ काहीतरी मुंगीच्या ताकदीने चांगलं काम नक्कीच आपण करत असू. तर गुरुजी मी सादर प्रणाम करतो आणि आज आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना 2 शब्द आपण आशीर्वचन पर समजावू. नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांना माझे आशीर्वाद. मी आता आल्यापासून बघतो आहे की बरेचसे विद्यार्थी खूप छोटे आहेत. त्यांना माझं बोलणं कळेल की नाही माहीत नाही, पण पालकांना नक्की कळेल. त्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्हाला इतके चांगले पालक भेटलेले आहेत की ज्यांना संगीताची कदर आहे, त्याची किंमत आहे आणि आपल्या मुलांनी करावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि तुम्ही विद्यार्थी मोठे झाल्यावर तुम्हाला ह्याची किंमत कळणार आहे की आपल्याला आपल्या गुरुजनांनी, आपल्या आईवडिलांनी आपल्या हातात केवढी मोठी गोष्ट दिलेली आहे. 2 गोष्टीवर मी नेहमी बोलतो. आजच आता वांगीकर सरांबरोबर येताना त्यांच्या आदितीला विचारलं की म्हटलं ऑलिम्पिक बघितलं का रे मुलांना तुम्ही? ऑलिम्पिकचे गेम त्यातनं काय संदेश घेतला की जो सगळ्या गोष्टीतच आवश्यक आहे, संगीतातही तेच आहे. काय पहिलं डेडिकेशन पाहिजे, सातत्य पाहिजे आणि परफेक्शनचा ध्यास पाहिजे. ह्या गोष्टी सगळीकडेच आवश्यक आहेत. तुम्ही मग स्पोर्ट्समध्ये असा, गाण्यामध्ये असा, कुठलं वादन करा, कला तुम्ही करा की आम्ही त्याला वेगळी टर्म वेगळी असते, आपण आम्ही साधना म्हणतो त्याला, की त्याचा अभ्यास करणं, त्याची साधना करणं, त्याचा रियाज करणं. ती लोकं तिकडे त्यांना टर्म्स वेगळे आहेत. पण कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेणं आणि ती सातत्याने करणं, यातल्या 2 गोष्टींवर मी खूप भर देतो की सातत्य असणं. की बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या शिक्षणाचा, करिअरचा खूप मोठा बाऊ केला जातो आणि त्याच्यामुळे ना आम्हाला सोडावं लागलं. आम्ही पूर्वी करत होतो पण आम्ही मग सोडून दिलं, आम्ही गाणं केलं नाही. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारतो की दिवसातले 2-3 तास तुम्ही अनेक गोष्टीत वेस्ट करत असाल. मोबाईल बघण्यात, टी व्ही सिरियल बघण्यात, उगाच गप्पा मारण्यात. तर ते जर का 2 तास सन्मार्गी लावले तर तुम्ही कुठलीही, मी गाणंच फक्त म्हणत नाही, अनेक गोष्टी आहेत अशा ज्या की तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे कुठलं तरी निमित्त करून त्यात कारण गाण्यासारख्या गोष्टीत मी नेहमी सांगतो की तुम्ही 1-2 वर्ष खंड पडलात तर 5 वर्ष मागे जाता. त्याचं सातत्य असणं, रियाजात असणं, ते तुम्ही सतत गात राहणं, त्याचा अभ्यास करणं, ही खूप मोठी गोष्ट असते. त्याच्यामुळे माझं आत्ताचं बोलणं हे पालकांनाच आहे, कारण मुलं खूप लहान आहेत, त्यांना हे अजून 5 वर्षांनी कळणार आहे. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सांगतो की जसं हे सातत्य पाहिजे, तसंच मी स्वतः गाण्यामध्ये गेली 50 वर्ष घालवल्यावरही सांगतो की फक्त एकच गोष्ट करू नका. अनेक जण म्हणतात बाकी सगळं सोडा आणि गाणं करा. किंवा अजून एक आमचं गोव्याला एक शिबिर होतं, त्यात बाकी सगळ्या कलाकारांचं म्हणणं होतं की ते फक्त तेवढंच केल्याशिवाय जमत नाही. माझं त्याच्या विरुद्ध मत आहे की तुम्ही तुमचं शिक्षणही करा, इतर ज्या आवडी असतील, तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल निसर्गात, कारण फक्त गाण्यानेच आनंद मिळतो असं नाही आहे. उलट त्याच्यामुळे एखाद वेळ एकांगी होतो आपण. आणि त्या व्यक्तीला जर का जमलं नाही, गाणं त्यांनी केलं 20 वर्ष केलं पण मला जमलं नाही, मग काय करणार तो? इतर गोष्टी डायमेन्शन पाहिजे ना आयुष्यात. जसं मी करिअरच्या बाबतीत सांगतो की करिअर मुलांच्या बाबतीत शिक्षण, करिअर हा आयुष्यातला एक भाग झाला. अनेक जण मी बघितलेत की दुसरी बाजूच नाही आहे त्यांची, ब्लँक झाली आहे. आणि आता मी माझ्या वयात बघतो की 60नंतर बसस्टॉपवर बसायची वेळ येते, कारण बाकी कशाचाच छंद नाही.
कुठलीच आवड नाही, घरात बसून करणार काय, पण ह्याचं बीजारोपण ह्या वयात करायचं आहे. आत्ता त्यांनी केलं एक 15-20 वर्ष, तर ते त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आणि संगीतासारखी तर गोष्टच नाही, काहीच लागत नाही गाण्याला. मी माझ्या झोपाळ्यावर नुसता बसतो, छोटा तानपुरा लावतो आणि 2-2 तास मी तसाच बसतो ऐकत. आणि जसं तुम्ही अभ्यास करता तसं त्याचा इंटरेस्ट, आनंद हा वाढत जातो. त्याच्यामुळे आयुष्य जर का तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शननी मोठं करायचं असेल, त्यात शिक्षण एक आलं, तुमच्या इतर आवडीनिवडी आल्या, चांगले मित्र आल्या, चांगली सवयी तुमच्या चांगल्या आल्या, तुमचं हेल्थ आली, या सगळ्या डायमेन्शननी जर का तुमचं आयुष्य चांगलं झालं तर त्यात या गाण्याने अजून तुम्हाला त्याच्यावर 4 चांद हे होतील. आणि त्यामुळे कुठल्याही गोष्टीची, संगीत असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, सातत्याने त्याचा ध्यास घ्या, साधना करा. तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद आणि बाकी पण गोष्टी मिळतील, हेही मी तुम्हाला ॲश्युअर करतो. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, विद्यार्थ्यांना, त्यांना शिकण्याकरता, संगीताचा रियाज करण्याकरता, साधना करण्याकरता. आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्ते.